विद्यमान यांना डिवचले। जतपंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याचं मृत्यू प्रकरण, पडळकरांसह स्वीय सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करू, मृत अभियंत्याच्या कुटुंबाचा इशारा। कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह 5 जण निर्दोष, पुराव्याअभावी कल्याण न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। कांद्याचे निर्यात अनुदान दुप्पट करण्याबाबत केंद्राची संमती, बैठकीनंतर जयकुमार रावल यांची माहिती, अफवा पसरवण्याविरोधात कारवाई होणार, निर्यातीवर टॅक्स लागला ही अफवा, जयकुमार रावल यांचं वक्तव्य। कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा, कागदपत्रांवर हाताने मराठा कुणबी लिहिलंय, खोटी प्रमाणपत्र शोधण्याची छगन भुजबळांकडून मागणी, नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात, भुजबळांचा आरोप। अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त 150 कोटी रुपयांची मंजुरी, अर्थमंत्री अजित पवार यांचा निर्णय। ठाणे जिल्ह्याला मिळाला नवा मंत्री, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामलेंना मंत्रिपदाचा दर्जा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी, सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ। SIR वर पुढील महिन्यात खरं तर अंतिम सुनावणी, बेकायदा प्रकार आढळल्यास स्थगिती, SIR वर अंतिम युक्तिवाद ऐकण्यासाठी 7 ऑक्टोबरची तारीख निश्चित। महान भारत संकल्पनेसाठी तरुण पिढीला ड्रग्ज पासून वाचवणं खूप महत्त्वाचं, अमित शहांचं वक्तव्य। शिक्षकांच्या पात्रता आणि सेवा वर्षांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, TET परीक्षेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य। मराठवाड्यातील बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोरदार पावसानं झोडपलं, मुख्यमंत्री फडणवीस करणार मराठवाड्याचा दौरा। मराठवाड्यातील बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोरदार पावसानं झोडपले, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मागणी। मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, नवीन अॅनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील निर्णयांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीनं वाढ। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिलेला आहे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली। आज धाराशिव मधील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेला आहे, स्वतः उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। श्वेतपत्रिका जाहीर करा नाहीतर काळी पत्रिका जाहीर करू, अशा शब्दात नाना पटोले यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। भारताची जास्मिन लंबोरिया झाली वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन। परभणीतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत वाटप करा, आमदार राजेश विटेकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याकडे मागणी। महाराष्ट्र टॉप 50 मध्ये घेत आहोत एक छोटासा मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने अँब्युलन्स सेवेचं अनावरण, शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण। 18 सप्टेंबरला नागपूरला ओबीसी मेळावा, ओबीसी नेते छगन भुजबळ करणार मार्गदर्शन, मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्यास विरोध, ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी मेळावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उद्या राज्यभरात स्वच्छता अभियान राबवलं जाणार, आयटीआयचे विद्यार्थी राज्यातील 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्घाटन।
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या 75वा वाढदिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या आठवणी. सोशल मीडियावरून माय मोदी स्टोरी नावानं सांगितल्या आठवणी. ओबीसी आरक्षणासाठी बीडमध्ये आत्महत्या. नाथापूरच्या गोरक्ष देवडकर यांनी केली आत्महत्या. मंत्री भुजबळांनी फोनवरून साधला कुटुंबियांशी संवाद. 1 लाखांच्या आर्थिक मदतीसह मुलीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी. मराठा क्रांती मोर्चानं घेतली विखे पाटील यांची भेट. राजाराम महाराज शिष्यवृत्ती सारथीकडून बंद केल्यामुळे भेट. मराठा विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आल्याचा आरोप. चंद्रपुरातील चिमूरचे आमदार बंटी बांगडिया यांनी कार्यकर्त्यांसाठी स्वतः बनवला स्वयंपाक. आमदार बांगडिया यांच्या या साधेपणाचं आणि माणुसकीचं कार्यकर्त्यांकडून कौतुक. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी. लोढांच्या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार. विदर्भात कौशल्य विकास खात्यात भ्रष्टाचार. एसआरए प्रकल्पाचा पैसा कुठे जातोय? खासदार संजय राऊतांचा सवाल. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलाय. वर्षाअखेर कर्ज 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज. 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज घेतल्याचं उघड. लाडकी बहीणसह इतर लोकप्रिय योजनेंमुळे कर्ज वाढल्याचं उघड. राऊतांची टीका. राज्याची आर्थिक व्यवस्था नेपाळसारखीच. महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावणं सुरू. महाराष्ट्रावर 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज चारही बाजूने. महाराष्ट्र लुबाडला जातोय. संजय राऊतांची टीका. अजित पवारांनी दिले स्वबळाचे संकेत. राष्ट्रवादीचं प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद अभियान. युतीची वाट पाहण्याऐवजी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा. अजित पवारांचे माजी नगरसेवकांना निर्देश. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट कोसळलाय. सेन्सेक्स आज 119 अंकांनी घसरून 81,785 अंकांवर बंद. निफ्टी 44 अंकांनी घसरून 25,069 अंकांवर बंद. एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलनं कॅश काढा. यूपीआयचा वापर करून पैसे काढणं सोपं होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.